हॅलो अँड वेलकम टू द ऑनलाईन स्टडी पोर्टल ऑफ द एक्झाम स्टडी. आजच्या लेक्चरमध्ये आपण रिमोट सेन्सिंगला चालू करणार आहे. आता हे रिमोट सेन्सिंग काय, या रिमोट सेन्सिंगचे कॉम्पोनंट काय, याचे प्रिन्सिपल काय, हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ रिमोट सेन्सिंग बघणार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द रिमोट सेन्सिंग. पण रिमोट सेन्सिंगला चालू करायच्या अगोदर तुम्हाला डोळे माहिती, डोळे आपले आय, मानवी डोळा, दॅट इज ह्युमन आय. ह्युमन आय माहिती आहे काय करतो बरं? हा आपला डोळा काय करतो सर? डोळ्याचं बेसिक काम आहे समोरच्या गोष्टी बघणे, मग त्या चांगल्या असतील वाईट असतील, समोरच्या गोष्टी बघणे. अरे ही ना नॉन टेक्निकल लँग्वेज झाली. तू समोरच्या गोष्टी बघतो म्हणजे काय? समोरच्या गोष्टी तू ऑब्झर्व करतो आणि ऑब्झर्व करून त्या ऑब्झर्व केल्यानंतर तिथून स्पेसिफिक डेटा मिळवतो. सर म्हणजे काय? हे बघ, तुझ्या समोर अंडरटेकर उभा आहे, माहिती ना, WWE वगैरे पाहत असशील ना. ठीक आहे, तुझ्या समोर सचिन तेंडुलकर उभा आहे. तुला काय दिसेल? हां, सचिन तेंडुलकरचा चेहरा दिसेल, तो त्याची हाईट वगैरे दिसेल. दिस इज कॉल्ड ॲज अ ऑब्झर्वेशन. आता सचिन तेंडुलकर नाही, एखादी छान ॲक्ट्रेस, कोणती आवडती बरं तुम्हाला? दिशा पटानी उभा आहे. त्या दिशा पटानीला उभा राहिल्यानंतर आणि सचिन तेंडुलकरला उभा राहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांना एकच चेहरा दिसेल का? सेमच चेहरे दिसतील का? नाही. सर तुम्हाला काय म्हणायचं आहे? अरे मला हे म्हणायचं आहे की आपला डोळा, दॅट इज ह्युमन आय, काय काम करतो की समोरच्या गोष्टीला ऑब्झर्व करतो आणि ऑब्झर्व केल्यानंतर प्रत्येक सरफेसनुसार, प्रत्येक गोष्टीनुसार त्याची इन्फॉर्मेशन कॅप्चर करतो. म्हणजे ह्युमन आय इज हॅविंग ॲबिलिटी ऑफ ऑब्झर्विंग अँड रेकॉर्डिंग इन्फॉर्मेशन. दॅट इज द वर्क ऑफ ह्युमन आय. ह्युमन आयचं काम काय असतं? समोरच्या गोष्टी बघणे आणि बघून त्याच्याकडनं डेटा गोळा करणे. हा खूप सुंदर आहे, हा तेवढा सुंदर नाही, हा खूप गोरा आहे, हा सावळा आहे, हा गवाळ आहे. दॅट इज व्हॉट द इन्फॉर्मेशन कलेक्टिंग. तर आपले डोळे काय करतात? बघतात. दॅट इज ऑब्झर्विंग अँड इन्फॉर्मेशन कलेक्टिंग. सर बायोलॉजीचा क्लास चालला आहे का तुमचा? हे काय ह्युमन आय वगैरे सांगायला लागले? अरे आपल्याला रिमोट सेन्सिंग शिकायचं आहे. रिमोट सेन्सिंग बेसिकली ह्युमन आय सारखं काम करतं. म्हणजे ऑब्झर्व करतं समोरच्या गोष्टी आणि त्याच्यातनं डेटा किंवा इन्फॉर्मेशन गोळा करतं. दॅट इज व्हॉट द ह्युमन आय प्रिन्सिपल. ओके, ह्युमन आय ॲबिलिटी ऑफ ऑब्झर्विंग अँड रेकॉर्डिंग द इन्फॉर्मेशन. फोटोग्राफिक सिस्टम युजेस द सेम प्रिन्सिपल. आपलं हे जे रिमोट सेन्सिंग जे आहे ना, हे सेम प्रिन्सिपलवर काम करतं. कोणत्या सेम प्रिन्सिपलवर? की ते पण समोरचा डेटा जो आहे त्याला ऑब्झर्व करतं आणि इन्फॉर्मेशन कॅप्चर करतं. सो ऑब्झर्विंग अँड कॅप्चरिंग इन्फॉर्मेशन इज द रिमोट सेन्सिंग ऑर फोटोग्राफिक सिस्टम. या मग आता रिमोट सेन्सिंगच्या डेफिनेशनवर या. रिमोट सेन्सिंगची डेफिनेशन काय आहे हे आता आपल्याला बघायचं. रिमोट सेन्सिंग इज अ टेक्निक यूज टू गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट ॲन ऑब्जेक्ट विदाउट ॲक्च्युली कमिंग इन टू कॉन्टॅक्ट विथ इट. म्हणजे काय सर? हे बघ, रिमोट सेन्सिंगमध्ये आपण काय करतो? आपण एखाद्या गोष्टीला ऑब्झर्व करून इन्फॉर्मेशन गॅदर करतो विदाऊट ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग. साधी गोष्ट आहे. फोटो काढतो म्हणजे काय? तू त्या फोटोला असं त्या माणसाला चिटकवतो का समोर जाऊन? हे बघ, कॅमेरा असा चिटकून काढतो का? नाही. कॅमेरा असा लांब असतो, समोर काहीतरी ऑब्जेक्ट असतं, मग ते माणूस असेल कोणी असेल, त्याचा फोटो काढणे, दॅट इज विदाऊट कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ रिमोट सेन्सिंग. या रिमोट सेन्सिंगमध्ये होतं काय? या रिमोट सेन्सिंगमध्ये एक सॅटेलाईट असते. वेगळा कलर घेऊ का? हां, माझा आवडतीचा पोपटी. एक सॅटेलाईट असते. हे सॅटेलाईट काय करतात? रेडिएशन सोडतात ऑब्जेक्टवर. मग ते सोडलेले रेडिएशन हे रिफ्लेक्ट होतात आणि इन्फॉर्मेशन गॅदर होते. सर वाचून नका सांगू, वाचून आम्हाला येतं. अरे नाही, वाचून नाही सांगत मी. आता हे पर्टिक्युलर गोष्टी मी तुला एक्सप्लेन करतो. हे बघ, ही अशी सॅटेलाईट असते. कशी बरं? हे बघ, हे अशा प्रकारची सॅटेलाईट असते. ठीक आहे. हां, ही सॅटेलाईट काय करते? ही सॅटेलाईट ना
रेडिएशन सोडते. रेडिएशन म्हणजे वेव्ज असतात सर्टन. हे रेडिएशन ना सर्टन ऑब्जेक्टवर आदळतात. हे रेडिएशन सर्टन ऑब्जेक्टवर आदळतात. मी माणूस आहे, सॅटेलाइटनी जर माझा डेटा कॅप्चर करायचं झालं तर माझ्याकडे रेडिएशन येतात, माझ्यावर आदळतात आणि रिफ्लेक्ट होतात ते आणि परत जातात सॅटेलाइटकडे. मग रिफ्लेक्ट झाल्यानंतर हे ज्यावेळेस सॅटेलाइटकडे जातात त्यावेळेस सॅटेलाइटला पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन मिळते की हा माणूस इतक्या इतक्या उंचीचा आहे, हा माणूस छोट्या उंचीचा आहे, हा माणूस गोरा आहे, हा माणूस काळा आहे, डिपेंडिंग ऑन द सरफेस ऑफ ऑब्जेक्ट. सरफेस कसा आहे, स्मूथ आहे, रफ आहे, ह्या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट होऊन सॅटेलाइटपर्यंत जातात. दॅट इज इन्फॉर्मेशन गॅदरिंग. दिस इज द बेसिक रिमोट सेन्सिंग. रिमोट सेन्सिंगमध्ये काय होतं, सॅटेलाइट ही रेडिएशन देते, रेडिएशन प्रोव्हाइड करते आणि रेडिएशन नंतर ऑब्जेक्टवर आदळतात, ऑब्जेक्टवरून ते रिफ्लेक्ट होतात आणि रिफ्लेक्ट झालं की इन्फॉर्मेशन गॅदर होते. आता ही जी प्रोसेस मी आता सांगितली याच्याबद्दलची डिटेल प्रोसेस आपल्याला समोरच्या इथे या पर्टिक्युलर इथे बघायचं. एकच मिनटं. हां, या कॉम्पोनंट्समध्ये ना मी तुम्हाला याची डिटेल प्रोसेस सांगतो. सध्यापुरती एवढी प्रोसेस कळाली ना तुम्हाला, दॅट व्हॉट इज द रिमोट सेन्सिंग. ओके, नेक्स्ट डेफिनेशन ऑफ रिमोट सेन्सिंग. काय होती डेफिनेशन, की सॅटेलाइट डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये न येता इन्फॉर्मेशन जी गॅदर करते दॅट इज व्हॉट द रिमोट सेन्सिंग. ओके, खाली काय लिहिलंय, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन ऑब्जेक्ट कॅन बी डिटरमाइंड बाय यूजिंग रिफ्लेक्टेड ऑर इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन फ्रॉम द ऑब्जेक्ट. हे बघ, याचं मिनिंग असं आहे की रिमोट सेन्सिंगद्वारे जी इन्फॉर्मेशन मिळते ती कशी मिळते, त्या समोरच्या ऑब्जेक्टवरून जशा वेव्ह रिफ्लेक्ट होतात. माझ्यासमोर भिंत आहे, त्याच्यावर ऑब्जेक्ट म्हणजे भिंत म्हणजे ऑब्जेक्ट झालं ना, याच्यावर रिमोट सेन्सिंगचे वेव्स पडले आणि ते रिफ्लेक्ट झाले. या ऑब्जेक्टच्या कॅरेक्टरिस्टिकवरनं सर्टन इन्फॉर्मेशन मिळते. माझ्यासमोर भिंत असल्यामुळे अख्ख्या वॉलकडनं रिफ्लेक्ट झाले असतील, बरोबर. माझ्यासमोर एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, त्याच्यावर जर वेव्ह पडले तर अख्ख्या माझ्यासमोरच्या सगळ्या सरफेसहून रिफ्लेक्ट होतील का, नाही. काही वेव्ज रिफ्लेक्ट होतील, काही वेव्ह पास होतील. तर रिमोट सेन्सिंग काय आहे, ऑब्जेक्टच्या कॅरेक्टरिस्टिकनुसार इन्फॉर्मेशन गॅदर करतं. मग ते ऑब्जेक्टचे कॅरेक्टरिस्टिक कोणते, तर त्याच्यामध्ये ते स्मूथ सरफेस आहे का, रफ सरफेस आहे का, वेरियस टाइप्स ऑफ फिजिकल केमिकल प्रॉपर्टी, डेन्सिटी किती आहे वगैरे वगैरे इन्फॉर्मेशन ही सगळी रिमोट सेन्सिंगमध्ये आपण घेतो. ओके, आत्ताच्या या पर्टिक्युलर स्लाइडवर काय बघितलं आपण ह्युमन आयचं कंपॅरिझन केलं रिमोट सेन्सिंगबद्दल. रिमोट सेन्सिंगची बेसिक प्रोसेस आपण बघितली, दॅट व्हॉट इज द बेसिक प्रोसेस ऑफ द रिमोट सेन्सिंग. देन आपण डेफिनेशन ऑफ रिमोट सेन्सिंग बघितलं आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲन आणि लास्टमध्ये आपण बघितलं की रिमोट सेन्सिंग हे प्रत्येक ऑब्जेक्टनुसार कशी माहिती गोळा करतं. एवढं आपण या स्लाइडमध्ये पाहिलं. नेक्स्ट प्रिन्सिपल आणि खाली आहे कॉम्पोनंट. प्रिन्सिपल काय असतं, प्रिन्सिपल म्हणजे रिमोट सेन्सिंग आपण वापरतोय ते रिमोट सेन्सिंग वापरतानाचे रूल काय असले पाहिजे. रिमोट सेन्सिंग हे कोणत्या तत्वावर आधारित आहे, दॅट इज द प्रिन्सिपल्स ऑफ रिमोट सेन्सिंग. ओके, सी देअर आर 2 प्रिन्सिपल्स ऑफ रिमोट सेन्सिंग. 2 प्रिन्सिपल, 2 तत्वावर रिमोट सेन्सिंग काम करतं. पहिले, एव्हरी ऑब्जेक्ट इज युनिक इन कॅरेक्टर and it reflect different kind of electromagnetic radiation in process of remote sensing. रिमोट सेन्सिंगचं पहिलं तत्व किंवा पहिलं प्रिन्सिपल काय म्हणतं की रिमोट सेन्सिंगमध्ये कोणतंही ऑब्जेक्ट हे युनिक, हे वेगळ्या प्रकारचं कन्सिडर केलं जातं. म्हणजे काय सर, कोणतेही 2 ऑब्जेक्ट हे सिमिलर आहे असं रिमोट सेन्सिंग मानत नाही. याचा अर्थ रिमोट सेन्सिंग काय म्हणते, प्रत्येक ऑब्जेक्ट हे युनिक आहे, हे डिफरंट आहे. कळालं ना, मी आहे तो मी आहे, शाहरुख खान आहे तो वेगळा आहे, दीपिका पदुकोण आहे वेगळी आहे. सो दीज आर द डिफरंट ऑब्जेक्ट. दिस इज व्हॉट द बेसिक प्रिन्सिपल ऑफ remote sensing. That is the first principle. What is first principle? Every object is a unique in nature and no object has the same character. Okay, this is the first principle
of the remote sensing. Next, it depend on the property of material, physical, chemical, structural, surface roughness, angle of incidence, intensity and wavelength of radiant energy. तुम्हाला आता मी लास्ट जी आपली जी अगोदरची जी स्लाइड होती त्या स्लाइडवर काय सांगितलं, रिमोट सेन्सिंग हे ऑब्जेक्टच्या कॅरेक्टरनुसार इन्फॉर्मेशन गोळा करतं. ऑब्जेक्टचे कॅरेक्टर कोणते कोणते असतात, फिजिकली तो ऑब्जेक्ट दिसतो कसा, केमिकली तो ऑब्जेक्ट रिॲक्ट कसा होतो, स्ट्रक्चरली तो ऑब्जेक्ट आहे कसा, या सगळ्या गोष्टीवरून रिमोट सेन्सिंग हे इन्फॉर्मेशन गॅदर करण्याचं काम करतं. सो रिमोट सेन्सिंगचं दुसरं प्रिन्सिपल आहे, इट इज डिपेंड ऑन द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. मटेरियलची प्रॉपर्टी काय आहे, प्रॉपर्टी ऑफ मटेरियलवर रिमोट सेन्सिंग काम करतं. सो इट इज डिपेंडंट ऑन द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल अँड कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी, फिजिकल, केमिकल, स्ट्रक्चरल. सर फिजिकल, केमिकल, स्ट्रक्चरल, आम्हाला फिजिकल तर कळालं किती उंचीचा आहे, हाईट किती आहे, लेंथ किती आहे, विड्थ किती आहे, दिस इज व्हॉट द फिजिकल प्रॉपर्टी. मग केमिकल किंवा स्ट्रक्चरल याच्याबद्दल सांगा ना. बघ स्ट्रक्चरल म्हणजे काय असतं, बघ सरफेसला किती रफनेस आहे, म्हणजे जो सरफेस आहे तो रफ आहे, स्मूथ आहे, अजून कोणता आहे. नेक्स्ट अँगल ऑफ इन्सिडन्स काय, सर अँगल ऑफ इन्सिडन्स नाही माहिती बॉ सर काय. हे बघ हे ज्या वेळेस रेडिएशन येतात ना असे सॅटेलाईटकडनं, इथे सॅटेलाईट आहे समजा, ज्या वेळेस असे रेडिएशन येतात ना आणि एखाद्या ऑब्जेक्टवर असे पडतात, या ऑब्जेक्टवर पडून ते काय होतात, असे रिफ्लेक्ट होतात. आता याच्यामधून तू काय करायचं, असा एक सेपरेटर ड्रॉ करायचा. म्हणजे काय सर सेपरेटर, हे इथून वेव इथे पडले ऑब्जेक्टवर, इथून वेव रिफ्लेक्ट झाले. आता तू काय केलं, एक सेपरेटर म्हणजे स्ट्रेट लाईन ड्रॉ केली जी या अँगलच्या इंटरसेक्शनमधून पास झाली. आता इथे हा जो येणारा वेव आहे टू एवढा अँगल, या सेपरेटरपर्यंतचा अँगल हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. म्हणजे जिथून वेव्ज येतात त्याच्या अर्धा. आता रिफ्लेक्ट झालेली वेव कोणती आहे, ही रिफ्लेक्ट झालेली वेव आहे. ही कोणती आहे, रिफ्लेक्ट झालेली वेव. याला आपण रिफ्लेक्टर पण म्हणू शकतो, रिफ्लेक्ट झालेली वेव. तर या अँगलला आपण काय नाव देणार, राजा, राणी, नाव काय देणार सांग ना. राणी मला तू सांग, या अँगलला तू नाव काय देशील. सर याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणलं, म्हणजे येणारा अँगल असं जर तुम्ही म्हणत असताल तर मी याला अँगल ऑफ रिफ्लेक्टर म्हणू का. खूप हुशार झालीस तू, तेच म्हणावं लागतं त्याला. सो याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन किंवा अँगल ऑफ रिफ्लेक्टर म्हणतात. हे अँगल ऑफ इन्सिडन्स हे आहे. कळालं, ठीक आहे. तर रिमोट सेन्सिंगच्या दुसऱ्या प्रिन्सिपलमध्ये आपण बघत होतो की रिमोट सेन्सिंगचं प्रिन्सिपल आहे की रिमोट सेन्सिंग बेसिकली वर्क्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी, फिजिकल, केमिकल, स्ट्रक्चरल, सरफेस रफनेस, अँगल ऑफ इन्सिडन्स, इंटेन्सिटी ऑफ वेवलेंथ, ऑफ रेडियंट एनर्जी, किती जोरात वेव येते, किती ताकदवान वेव येते, याच्यावर सुद्धा आपलं रिमोट सेन्सिंग डिपेंड असतं. असं आहे दुसरं प्रिन्सिपल. सर प्रिन्सिपल कळाले बरं का. आता पहिलं आहे एक म्हणजे ऑब्जेक्ट हा प्रत्येक युनिक असतो, सेम ऑब्जेक्ट कोणताच नसतो. आणि दुसरं प्रिन्सिपल मला हे कळालं की बेसिकली आपल्या ऑब्जेक्टच्या केमिकल, स्ट्रक्चरल, फिजिकल याच्यावरून आपल्याला प्रत्येक ऑब्जेक्टची वेगवेगळे कॅरेक्टर कळतात. हे झालं दुसरं प्रिन्सिपल. तर हे दोन प्रिन्सिपल आपले रिमोट सेन्सिंगचे आहेत. बरं सर एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर काय येतं, एक्झाममध्ये असा क्वेश्चन येतो बघ, फॉलोइंग आर द प्रिन्सिपल ऑफ रिमोट सेन्सिंग. ऑप्शन नंबर ए, एव्हरी ऑब्जेक्ट इज युनिक. ऑप्शन नंबर बी, हे इथे जे अँड नंतरचं वाक्य आहे ना हे सेपरेट करतात. सर खरंच असं होतं, हो मी हे क्वेश्चन एक्झाममध्ये पाहिलं आहे म्हणून डायरेक्ट तुम्हाला सांगतो. काय आहे ऑप्शन नंबर ए, एव्हरी बॉडी इज युनिक इन कॅरेक्टर. दिस इज द ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर बी होतं, इट रिफ्लेक्ट्स डिफरंट काइंड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन द प्रोसेस ऑफ रिमोट सेन्सिंग. हे झालं ऑप्शन नंबर बी.
आणि ऑप्शन नंबर सी होतं इट इज डिपेंडंट ऑन द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल दॅट इज फिजिकल, केमिकल, स्ट्रक्चरल. आणि ऑप्शन नंबर डी होतं सांगा ऑल ऑफ द अबाव. सो ऑप्शन नंबर डी वॉज द राईट आन्सर आणि आता सुद्धा तेच राईट आन्सर राहील. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारचे क्वेश्चन येतात, याच्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल ऑफ रिमोट सेन्सिंग माहिती पाहिजे. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो आहे कॉम्पोनंट ऑफ रिमोट सेन्सिंग. कोणता पार्ट आहे हा? कॉम्पोनंट ऑफ रिमोट सेन्सिंग. सर कॉम्पोनंट काय असतात? रिमोट सेन्सिंगचे कॉम्पोनंट म्हणजे काय असतं? आम्हाला काही कळालं नाही बघा. अरे रिमोट सेन्सिंगचे कॉम्पोनंट हे असतात की रिमोट सेन्सिंग तुला वापरायचं आहे तर तू त्याच्या वापरण्यासाठी काय काय गोष्टी वापरशील. रिमोट सेन्सिंग तुला यूज करायचं आहे तर रिमोट सेन्सिंग यूज करण्यासाठी तू काय काय गोष्टी वापरशील, दॅट इज द कॉम्पोनंट ऑफ रिमोट सेन्सिंग. मला रिमोट सेन्सिंग वापरायचं आहे, मला पहिले सॅटेलाईट सोडावं लागेल, बरोबर ना? सर तुम्ही काय आता GPS वापरता तर तुम्ही स्वतःला सॅटेलाईट सोडवता का? सोडता? अरे ते आपण गुगलकडनं पैसे देऊन घेतलेली माहिती असती. तुम्ही नाही पैसे देत पण बाकीच्या कंपन्या देतात ज्याच्याकडनं आपण इंटरनेट वगैरे घेतो. सांगायचं हे की मी इनडायरेक्ट माहिती मिळवणं नाही सांगत आहे, म्हणजे तुम्ही मोबाईल उघडला GPS मिळवलं वगैरे वगैरे तसं नाही. कॉम्पोनंट म्हणजे स्वतःची स्वतः रिमोट सेन्सिंग तुम्हाला करायची असेल, स्वतःची स्वतः तुम्हाला रिमोट सेन्सिंग करायची असेल तर तू काय काय करणार राजा? पहिले तर तुला सेटेलाईट लागल. सेटेलाईट सोडशील तू कुठे? अवकाशामध्ये सोडशील. आकाशामध्ये नाही, अवकाशामध्ये. सर फरक काय आकाश अवकाश? आकाशाच्या वर जे काळं काळं असतं ना, अवकाश म्हणायचं त्याला. म्हणजे ते युनिवर्स वगैरे म्हणतो ना आपण, ते काय. तर आकाशाच्या वर आपण सॅटेलाईट सोडतो. साधारण ही सॅटेलाईट 26,600 किलोमीटर इतकं वर असते फ्रॉम द ग्राउंड. किती? 26,684 वगैरे काहीतरी आहे, मला एक्झॅक्ट आकडा नाही माहिती, राऊंड अपमध्ये सांगतो. 26,600 किलोमीटर फ्रॉम द ग्राउंड एवढ्या वर असते ही सॅटेलाईट. बट ही सॅटेलाईट सोडल्यानंतर ह्या सॅटेलाईटला ह्युमन आय सॅटेलाईट पण म्हणलं जातं. एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे बरं का. ह्युमन आय 24 आवर्स ह्युमन आय कोणाला म्हणलं जातं असा एक्झाममध्ये क्वेश्चन होता. सो 24 आवर्स ह्युमन आय इज कॉल्ड फॉर अ रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट. ज्या काही रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट असतात त्यांना 24 आवर्स ह्युमन आय असं म्हणलं जातं. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, मला क्लिक झाला, लगेच सांगितलं. आपण कुठे होतो? आपण होतो रिमोट सेन्सिंग वापरायची आहे तर तुला काय काय गोष्टी लागतील. पहिले तर सॅटेलाईट लागेल, सॅटेलाईटला तुला सोडावं लागेल अवकाशामध्ये. अवकाशामध्ये सोडलं की ती काय करेल, एका ठराविक स्टेजवर दॅट इज 26,600 किलोमीटरवर स्टॉप होईल आणि ती रोटेट होत राहील आपल्या पृथ्वीभोवती. म्हणजे पृथ्वीच्याच स्पीडने ती फिरत राहील. आपल्याला वाटेल हां तिथल्या तिथंच आहे. तर ही जी सॅटेलाईट आहे ती पृथ्वीच्या स्पीडला मॅच करून त्याच्यासोबत फिरत राहते. आता ही सॅटेलाईट फिरत असताना काय करते? ही सॅटेलाईट फिरत असताना सर्टन रेडिएशन हे पृथ्वीवर सोडते. हे रेडिएशन एका पर्टिक्युलर भागावर आदळतात पृथ्वीच्या. या ज्या कोणत्या ऑब्जेक्टवर हे रेडिएशन आदळतात त्या आदळलेल्या ऑब्जेक्टवरून ते रेडिएशन रिफ्लेक्ट होतात. सॅटेलाईट रेडिएशन सोडते, मग त्या ऑब्जेक्टवरून ते रिफ्लेक्ट होतात. रिफ्लेक्ट झालेले वेव्ह हे सॅटेलाईट कॅच करते. मग डेटा जो मिळालेला असतो ना तो रफ डेटा असतो, खूप स्कॅटर्ड डेटा असतो, त्याच्यातनं एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन नाही कळत. तर सॅटेलाईट काय करते, हा जो रफ डेटा आहे ना तो सेंड करते आपल्या प्रोसेसिंग युनिटला. दॅट इज ते युनिट कोणतं म्हणू? रेकॉर्डिंग. बरं पहिले मी सांगून देतो. मग सॅटेलाईट काय करते, हा जो डेटा मिळाला आहे रफ डेटा, हा रफ डेटा प्रोसेसिंग युनिटला पाठवते. प्रोसेसिंग युनिट काय करते, वेगवेगळे डेटा सेपरेट आउट करतात. म्हणजे हा डेटा रिलेटेड टू अर्थ स्टोन आहे, हा डेटा रिलेटेड टू मॉन्युमेंट्स आहे म्हणजे ताजमहल वगैरे याच्या रिलेटेड डेटा आहे, हा डेटा रिलेटेड टू लावा आहे, हा डेटा रिलेटेड टू रोड आहे, हा डेटा रिलेटेड टू ग्रीनरी आहे. असं सेपरेट आउट करण्याचं काम आपली प्रोसेसिंग सिस्टम करते आणि अशा प्रकारे एकावर एक लेअर टाकून फायनली आपल्याला रिमोट सेन्सिंगद्वारे मिळालेला डेटा मिळतो. बघा आता कॉम्पोनंट मी आता वन बाय वन एक्सप्लेन करतो.
कॉम्पोनंटमध्ये सगळ्यात पहिले असला पाहिजे आपला एनर्जी सोर्स. एनर्जी सोर्स म्हणजे काय, सॅटेलाइट असेल आणि तिने रेडिएशनच पाठवले नाही, काय उपयोग आहे का त्या सॅटेलाइटचा, नाही. देअर शुड बी एनर्जी सोर्स विच कॅन सेंड द रेडिएशन. देअर शुड बी एनर्जी सोर्स हू कॅन सेंड द रेडिएशन. असा एक एनर्जी सोर्स असला पाहिजे, त्यांनी रेडिएशन पाठवले पाहिजे पहिल्यांदा. ओके, नंतर हे रेडिएशन जे एनर्जी सोर्सनी पाठवले ते ट्रान्सफर होण्यासाठी त्या सॅटेलाइटपासून पृथ्वीवर येण्यासाठी मीडियम पाहिजे. देअर शुड बी ॲटमॉस्फिअर, देअर शुड बी रेडिएशन, देअर शुड बी मीडियम. सॅटेलाइट आहे, तिथून रेडिएशन पाठवण्यासाठी आपल्याला मध्ये मीडियम पाहिजे, मध्ये ॲटमॉस्फिअर पाहिजे. सो दुसरा कंपोनंट आहे रेडिएशन अँड ॲटमॉस्फिअर. एनर्जी सोर्स आहे, रेडिएशन आहे, ॲटमॉस्फिअर आहे. असं असलं तर ते ऑब्जेक्टवर आदळेल. रेडिएशन आले, मध्ये ॲटमॉस्फिअर भेटलं म्हणून ते त्याच्यातनं पास झाले. काय होईल, ॲटमॉस्फिअर भेटलंच नाही, ते पासच होणार नाही. रेडिएशन पासिंगसाठी तुम्हाला ॲटमॉस्फिअर किंवा सर्टन टाईप ऑफ मीडियम लागतं. सो रेडिएशन पाठवले, मध्ये मीडियम भेटलं, मीडियम थ्रू ते एखाद्या ऑब्जेक्टवर आदळले. सो इंटरॅक्शन विथ द टार्गेट म्हणा किंवा इंटरॅक्शन विथ द ऑब्जेक्ट म्हणा, काय म्हणा, इंटरॅक्शन विथ द टार्गेट किंवा इंटरॅक्शन विथ द ऑब्जेक्ट, काहीही तुम्ही म्हणू शकता तुमच्या मर्जीवर. नेक्स्ट, रेकॉर्डिंग ऑफ एनर्जी बाय द सेन्सर. पुढे काय आहे, रेकॉर्डिंग ऑफ एनर्जी बाय द सेन्सर. याच्यामध्ये आपण काय करतो, ही जी ऑब्जेक्टवर वेव आदळली ती परत रिफ्लेक्ट कोणाकडे होते, सॅटेलाइटकडे. सॅटेलाइटकडे परत रिफ्लेक्ट झाली की ही सॅटेलाइट रेकॉर्ड करते एनर्जीला. दिस इज व्हॉट द फोर्थ कॉम्पोनंट, दॅट इज रेकॉर्डिंग ऑफ एनर्जी बाय द सेन्सर. नेक्स्ट आहे ट्रान्समिशन, रिसेप्शन अँड प्रोसेसिंग. ही जी वेवलेंथ रिफ्लेक्ट झाली आहे, जी सॅटेलाइटला परत भेटली आहे, ही आता वेवलेंथचं सॅटेलाइट काय करतं, ह्या वेवलेंथचा जो डेटा आहे तो ट्रान्समिट करतं रिसेप्टरकडे आणि त्याच्यावर प्रोसेसिंग होते. कोणाकडे पाठवतं, आपल्या अर्थवरच जिथे कुठे प्रोसेसिंग युनिट आहे ना या रिमोट सेन्सिंगचं, तिथे हा डेटा ट्रान्सफर केला जातो रिसेप्टर युनिटकडे आणि ह्या ट्रान्सफर केलेल्या डेटाची चांगली प्रोसेसिंग केली जाते. जसं तुम्हाला सांगितलं ना सेपरेट आउट करणे डेटा, ते इथं होतं. दॅट इज द फिफ्थ कॉम्पोनंट, ट्रान्समिशन, रिसेप्शन अँड प्रोसेसिंग. आणि आता हा जो डेटा भेटला त्याचं इंटरसेप्शन आणि ॲनालिसिस केला जातो. हा डेटा मिळाला, त्याची प्रोसेस केली, हा याचा डेटा आहे, हा रोडचा डेटा आहे, हा जंगलाचा डेटा आहे, हा सेपरेशन केलं आणि सेपरेशन करून ना त्याच्यातून इंटरप्रिटेशन काढलं जातं, त्याच्यातनं ॲनालिसिस केला जातो. म्हणजे काय सर, एक गोष्ट सांगू, भारतामध्ये 2560 वाघ आहेत सध्याच्या घडीला. हे कोण ठरवतं राजा, जाऊन मोजले जातात का अचानक एक दिवशी, हे बघ हा पहिला वाघ, हा दुसरा, हा 2000वा, हा 2500वा, नसतंय असं. हा प्रत्येक गोष्ट, मी हे एक एक्झाम्पल दिलं, याच्याच सारखं एक्झाम्पल तुम्ही असं म्हणू शकता की कोणत्या जाती नष्ट व्हायला लागल्या आहेत किंवा नष्ट झालेल्या आहेत, याचं सुद्धा मोजमाप आपण रिमोट सेन्सिंगनी करू शकतो. एवढंच नाही आपण रिमोट सेन्सिंगनी करत, तर एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, पूर्वी असे मृत्यू जंगलात वगैरे झालेले, पहाडावरून खाली पडलेले, दरीत पडलेले, असे लोकांच्या डेड बॉडी पण मिळायच्या नाही. पण आजकाल विथ द हेल्प ऑफ रिमोट सेन्सिंग, विथ द हेल्प ऑफ सॅटेलाइट, वी कॅन डिरेक्टली सी दॅट बॉडी, दॅट वेअर इट इज, आहे का नाही हे सुद्धा रिमोट सेन्सिंगनी कळतं. भरपूर वेळेस काही आपले मंत्री वगैरे ज्यावेळेस कधी अपघातामध्ये निधन होतं तर त्यांची माहिती सगळ्यात पहिले रिमोट सेन्सिंगवरच घेतली जाते. तर हे त्याचं उदाहरण आहे की जो आपल्याला डेटा रिमोट सेन्सिंगनी मिळतो त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं, त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि फायनली जो डेटा तयार झाला आहे तो तुम्हाला खेळण्यासाठी दिला जातो. दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग. बरं, कॉम्पोनंट कळाले. मी कॉम्पोनंट एकदम व्यवस्थित घेतले, तसं तर सगळंच व्यवस्थित घेतो, पण याला जरा आरामात घेतलं, वेळ दिला. बरं, न बघता सांगा सर, एक एनर्जी सोर्स असला पाहिजे. एनर्जी सोर्स असला पाहिजे तर त्यांनी सर्टन रेडिएशन पाठवले पाहिजे. हे रेडिएशन ट्रान्सफर होण्यासाठी मीडियम पाहिजे, दॅट इज व्हॉट द ॲटमॉस्फिअर.
ॲटमॉस्फिअर असेल तर ते ऑब्जेक्टवर आदळतील, टार्गेटवर आदळतील, नंतर ते रिफ्लेक्ट होतील सॅटेलाईटकडे आणि सॅटेलाईट सर्टन एनर्जी कॅच करेल. आता ही सर्टन एनर्जी, सर्टन डेटा हा सॅटेलाईट स्वतःकडे नाही ठेवत, तो प्रोसेसिंग युनिटकडे पाठवतो. प्रोसेसिंग युनिट त्याच्यावर इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिस करते आणि सगळ्यात शेवटी जो तयार झालेला डेटा आहे तो तुम्हाला खेळायसाठी देते. खेळायसाठी सर म्हणजे बघता ना तुम्ही ते हे झूम करून, इथं ही बिल्डिंग आहे, तिथं ती बिल्डिंग आहे. दॅट इज व्हॉट द फायनल ॲप्लिकेशन ऑफ द रिमोट सेन्सिंग. तर हे झाले आपले कॉम्पोनंट्स ऑफ रिमोट सेन्सिंग. याच्या अगोदर आपण प्रिन्सिपल ऑफ रिमोट सेन्सिंग शिकलो आणि याच्या अगोदर आपण काय शिकलो राजा? आपण ह्युमन आय शिकलो, आपण डेफिनेशन ऑफ रिमोट सेन्सिंग शिकलो, आपण बेसिक प्रिन्सिपल पाहिलं की रिमोट सेन्सिंग म्हणजे यूज कसं करायचं, पहिले रेडिएशन सोडतात वगैरे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण या गोष्टी पाहिल्या. याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ रिमोट सेन्सिंग कोणते असतात, ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग, पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग, याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहे. ओके, तोपर्यंत आपण आता इथेच थांबू. तोपर्यंत आता ओके, टाटा, बाय बाय, थँक्यू, बाय.